विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। जे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या प्रकरणातील हवेचा परिणाम हा वातावरणावरही होतो आणि वातावरणाचा घटक आपण असल्यामुळे आपल्यावरही त्याचा परिणाम जाणवतो। तर असा जो काही आपला आजचा घटक आहे तो घटक पाहूया आज आपण, ज्याचं नाव आहे हवेचा दाब। म्हणजे हे जे प्रकरण आहे हवेचा दाब, हे हवेचा दाब प्रकरण आपण आज पाहणार आहोत। आणि हवेचा दाब कशा प्रकारे कार्य करतो आणि हवेच्या दाबाचा परिणाम कशा प्रकारे आपल्या संपूर्ण वातावरणावर होतो आणि वातावरणातील सर्व घटकांवर होतो त्याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, मागच्या वर्षी आपण असं पाहिलं इयत्ता 6वी मध्ये की नैसर्गिक संसाधनाच्या गुणधर्मामध्ये आपण एक गुणधर्म असा पाहिला, एक प्रयोग केला, तो म्हणजे एका फुग्याचा प्रयोग। एका फुग्यामध्ये हवा भरायची, त्याला बांधायचं आणि त्याचं वजन करायचं, साधा प्रयोग। तर या प्रयोगामध्ये आपल्या लक्षामध्ये आलं की रिकामा फुगा दोऱ्याने बांधला आणि वजन केलं, पुन्हा तोच फुगा फुगवला, हवा भरली त्याच्यामध्ये, दोऱ्याने बांधला आणि परत वजन केलं, तर ज्या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे तो फुगा वजनाने अधिक भरलेला आहे किंवा त्या फुग्याचं वजन हे रिकाम्या फुग्यापेक्षा जास्त आहे असं आपल्या लक्षामध्ये आलं। याचा अर्थ असा होतो की हवेला वजन आहे, हवेला वजन आहे। आता हवेला वजन आहे म्हणजे फुग्यांमध्ये भरलेली जी हवा आहे त्या हवेमुळे काय झालेलं आहे, फुग्याची बाजू खाली गेलेली आहे म्हणजे वजनदार झालेली आहे। म्हणजे हवेला वजन आहे असा सिद्ध करणारा हा साधा प्रयोग आहे। ज्या वस्तूला वजन असते त्या वस्तूचा खालच्या भागावर दाब पडत असतो। म्हणजे ज्या वस्तूला वजन आहे तिचा दाब खालील भागावर पडत असतो। म्हणजे आता जर हवेला वजन आहे तर हवेचा दाब सुद्धा खाली पडत असेल, कारण हवेला वजन आहे। आपण प्रयोगांती सिद्ध केले। मग आपण पृथ्वीच्या ज्या वातावरणामध्ये राहतो, आता ही आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण राहतो या ठिकाणी कुठेतरी। आता हा बघा आपला भारत दाखवतो तुम्हाला मी, हा भारत, इथे आपण राहतो। भारतामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये परभणी, परभणीमध्ये बालविद्या मंदिर, किंवा तुम्ही अजून कोणत्या शाळेमध्ये असाल, या ठिकाणी आपण राहतो। या ठिकाणी हवा आहे आणि या ठिकाणी सुद्धा हवेचा दाब आहे। म्हणजे या पृथ्वीवर सर्वत्र हवेचा दाब निर्माण झालेला आहे। आता हा जो काही हवेचा दाब आहे या दाबामुळे वातावरणामध्ये वादळांची निर्मिती होते, त्यानंतर पर्जन्यांची निर्मिती होते। म्हणजे पडणारा पाऊस आणि येणारी वादळं ही सुद्धा या हवेच्या दाबाचा परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल। आता याची काही प्रमुख कारण आहे। त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे हवेचा दाब हा पृथ्वीच्या भूपृष्ठावर सर्वत्र सारखा नाही। बघा पृथ्वी एकच, परंतु हवेचा दाब मात्र वेगवेगळा। म्हणजे पृथ्वीवर सर्वत्र सारखा दाब हवेचा आपल्याला आढळत नाही। नंबर दुसरी गोष्ट महत्वाची, हवेचा जो दाब आहे तो वेळोवेळी बदलतो। म्हणजे हवेचा दाब काही नेहमी सारखाच राहत नाही, तर तो एखाद्या वेळी खूप प्रचंड दाब असतो तर एखाद्या वेळी तो कमी दाब असतो। म्हणजे हवेचा दाब हा वेळोवेळी बदलतो। तिसरी महत्वाची गोष्ट पहा की प्रदेशाची उंची, हवेचं तापमान आणि हवेमध्ये असलेलं बाष्पाचं प्रमाण या गोष्टी सुद्धा हवेच्या दाबावर परिणाम करतात। कोणती गोष्ट? उंची प्रदेशाची, म्हणजे प्रदेश किती उंचीवर आहे। नंबर 2, त्या ठिकाणचं तापमान किती आहे। आणि नंबर 3 म्हणजे त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण किती आहे, यावर सुद्धा हवेचा दाब अवलंबून असतो। आता एक
प्रदेशाची उंची आणि हवेचा दाब. आता प्रदेशाची उंची म्हणजे जर प्रदेश असा उंच ठिकाणी असेल तर उंच ठिकाणी आपण जर गेलो तर त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी असतो. म्हणजे जसजसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच उंच जाऊ, आता उदाहरणार्थ ही आपली पृथ्वी आहे, सारखी फिरते, प्रचंड वेगाने फिरते. या पृथ्वीपासून जर आपण असं अंतराळाकडे वर वर गेलो तर हवा ही विरळ विरळ होत जाते आणि विरळ विरळ हवा होत गेल्यामुळे हवेचा दाब हा कमी कमी होत जातो. म्हणून आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर, या सर्वत्र पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा दाब हा जास्त असतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जर आपण उंच उंच गेलो तर मात्र हवेचा दाब हा हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणजे प्रदेशाची उंची आणि हवेचा दाब याचा संबंध आहे. जिथं प्रदेशाची उंची जास्त असेल तिथं हवेचा दाब कमी असेल आणि जर एखादा प्रदेश समुद्राच्या सपाटीवर असेल तर त्या ठिकाणी हवेचा सर्वात जास्त दाब असेल. म्हणजे समुद्र सपाटीवर हवेचा दाब हा जास्त असतो आणि समुद्र सपाटीपासून जर आपण उंच उंच आकाशामध्ये गेलो तर हवा विरळ होत जाते, पर्यायाने हवेचा दाब हा कमी कमी होत जातो. म्हणजे हवेचा दाब हा उंचीनुसार बदलतो. उंची वाढली की हवेचा दाब कमी होतो आणि उंची कमी झाली की हवेचा दाब वाढतो. अशा प्रकारे ही संकल्पना समजून घ्या, प्रदेशाची उंची आणि हवेचा दाब. विद्यार्थी मित्रांनो, आकृती 4.1 मध्ये आकाश कंदिलाचा एक प्रयोग दिलेला आहे. एक आकाश कंदील घेतलेला आहे, त्या आकाश कंदिलाला एक साधा दोरा बांधलेला आहे आणि तो आकाशामध्ये उडणारा आकाश कंदील आहे. त्यामध्ये एक मेणबत्ती ठेवलेली आहे. प्रयोगामध्ये आपल्याला आकाश कंदील उघडायचा, त्याच्यात मेणबत्ती पेटवायची आणि मेणबत्ती पेटवल्यानंतर तो आकाश कंदील आकाशामध्ये हळूहळू हळू असं वर जाईल. आकृती 4.1. मग आकाशामध्ये हा उंच जाणारा आकाश कंदील थोड्या वेळाने आपल्याला काय करायचा, त्या दोऱ्याच्या साहाय्याने त्याला खाली घ्यायचं. आता आकाशाकडे आकाश कंदील गेलेला आहे, मेणबत्ती वरवर गेलेली आहे, पेटलेली आहे मेणबत्ती आणि आकाश कंदील हवेमध्ये तरंगत तरंगत वर गेलाय. कधीतरी तुम्ही असं पाहता, केव्हा तरी आकाशात अशा प्रकारचे काही लोक तरंगणारे आकाश कंदील सोडतात. विशेष करून दिवाळीच्या वेळेला, दसऱ्याच्या वेळेला बऱ्याच वेळेला आकाशात दिसतात. हे जे काही तरंगणारे आकाश कंदील आहे त्याच्यामध्ये एक मेणबत्ती असते. ती मेणबत्ती पेटवली की तो आकाश कंदील असा वर जातो. आता याचं भौगोलिक कारण असं आहे की आकाश कंदिलातील हवा मेणबत्ती पेटवल्यावर गरम होते. म्हणजे आकाश कंदिलामधली जी हवा आहे ती मेणबत्ती पेटवली की मेणबत्तीचा प्रकाश आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये मधली हवा गरम होते. आकाश कंदिलाच्या मधली हवा गरम झाल्यामुळे काय होतं, ती हवा प्रसरण पावते. प्रसरण पावून ती हलकी हवा झाल्यामुळे ती हवा आणि तो आकाश कंदील असा वरवर जातो. म्हणजे आकाशामध्ये मेणबत्तीमध्ये पेटवलेली जी काही आकाश कंदील आहे त्या आकाश कंदिलातली हवा आहे ती गरम झाली, प्रसरण पावली आणि पर्यायाने हवा हलकी झाली साध्या हवेपेक्षा आणि म्हणून तो आकाश कंदील त्या हवेला घेऊन असा वर वर उडतोय. निसर्गामध्ये सुद्धा असंच घडतं. तापमान आणि हवेचा दाब याचा फार जवळचा संबंध आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तापमान जास्त असते त्या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो. आता आकाश कंदिलामध्ये आपण पाहिलं, मेणबत्ती पेटवली, तापमान वाढलं, हवा प्रसरण पावली, हलकी झाली, दाब कमी झाला, आकाश कंदील वर गेला आकाशामध्ये. निसर्गामध्ये सुद्धा असंच घडतं. निसर्गामध्ये
ज्या ठिकाणी तापमान जास्त असते त्या ठिकाणची हवा गरम होते. गरम झालेली हवा साध्या हवेपेक्षा हलकी असते आणि साध्या हवेपेक्षा हलकी असल्यामुळे ती हवा अशी आकाशामध्ये वर जाते. म्हणजे ज्या ठिकाणी तापमान जास्त असते त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी होतो. अशा प्रकारे जमिनीलगतची हवा आकाशाकडे वर जाते आणि त्या प्रदेशामधला हवेचा दाब जो आहे ना तो थोडा कमी होतो. अशा प्रकारे तापमानाचे पट्टे आणि हवेचे पट्टे किंवा कटिबंध कसे तयार होतात ते आकृती 4.2 अ मध्ये पहा. आता या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येईल की आता सूर्य समजा त्या ठिकाणी इकडे उगवलाय. उदाहरणार्थ या ठिकाणी सूर्य आहे असं करू आपण. इकडे सूर्य आहे. आता बघा त्या सूर्याची सूर्यकिरणे इकडे येतात. हा जो काही विषुववृत्तीय पट्टा आहे, विषुववृत्त म्हणजे पृथ्वीच्या मध्यातून गेलेले उत्तर आणि दक्षिण अशी पृथ्वीचं दोन भाग करणारं काल्पनिक अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त. या विषुववृत्ताने काय केले बघा, या विषुववृत्ताने पृथ्वीचे दोन समान भाग केले. हा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे अर्धा गोल आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे अर्धा गोल म्हणून याला म्हणतात उत्तर गोलार्ध आणि याला म्हणायचं दक्षिण गोलार्ध. म्हणजे हा अर्धा गोल दक्षिणेकडचा आणि हा अर्धा गोल उत्तरेकडचा. आता दोघांच्या मध्ये जे विषुववृत्त आहे या पृथ्वीचा साधारणपणे आकार असाच आहे. तुम्हाला सांगितलं ही आपली पृथ्वी आहे, ही सारखी फिरते. हिचा आकार असा आहे बघा, इकडे निमुळता आहे, मध्य भागात जास्त फुगीर आहे. हा फुगीर भाग म्हणजे हे विषुववृत्त आहे. या विषुववृत्तावर सूर्याची लंबरूप किरणे पडतात. आता हे उत्तर ध्रुव आहे, हा दक्षिण ध्रुव आहे. हा उत्तर ध्रुव जरी सूर्याकडे कलला तरी हा जो काही मधला भाग आहे हा सूर्याच्या समोर राहील. हा जरी गोलार्ध सूर्याकडे कलला तरी मधला भाग सूर्याच्या समोर राहील. म्हणजे साधारणपणे हा जो विषुववृत्ताचा भाग आहे हा सूर्याच्या नेहमी समोर असतो. म्हणून काय होतं, या विषुववृत्तीय भागामध्ये सूर्याची लंबरूप किरणे पडतात. लंबरूप किरणे पडतात म्हणजे काय होतं, तर सूर्याची उष्णता त्यांना जास्त मिळते. कारण लंबरूप सूर्यकिरण हे कमी जागा व्यापतात म्हणून त्या भागावर उष्णता जास्त मिळते. आता या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये तापमान जास्त म्हणजे उष्णता जास्त. उष्णता जास्त म्हणून काय झालं, त्या ठिकाणची हवा गरम झाली. हवा गरम झाली म्हणजे काय झालं, हवा गरम झाली म्हणजे प्रसरण पावली. हवा प्रसरण पावली म्हणजे साध्या हवेपेक्षा हलकी झाली आणि ती आकाशाकडे उंच निघून गेली. म्हणजे विषुववृत्तावरची गरम झालेली हवा आकाशात उंच गेली आणि विषुववृत्तावर उष्ण कटिबंध तयार झाला. अजून काय तयार झालं, अजून विषुववृत्तावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला. विषुववृत्तावर उष्ण कटिबंध आहे. उष्ण का आहे, कारण या ठिकाणी सूर्यकिरण जास्त मिळतात. या भागावर बघा 23.5 उत्तर ते 23.5 दक्षिण म्हणजे कर्कवृत्त ते मकरवृत्त या दोन वृत्ताच्या दरम्यान साधारणपणे सूर्यकिरण लंबरूप पडत असतात. 12ही महिने सूर्यकिरण मिळतात. म्हणून विषुववृत्तीय प्रदेशामध्ये उष्ण कटिबंध निर्माण झाले आहे. या मानाने उत्तरेला 23.5 ते 66.5 म्हणजे कर्कवृत्त ते आर्टिक वृत्त, दक्षिणेला 23.5 म्हणजे मकरवृत्त, मकरवृत्त ते अंटार्क्टिक वृत्त या दरम्यान एवढी उष्णता नसते. पण एवढी कमी पण नसते. म्हणजे एवढी जास्त पण नाही, एवढी कमी पण नाही. म्हणून त्या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंध तयार झाले. या ठिकाणी उष्णता जास्त, उष्ण कटिबंध तयार झाले. या ठिकाणी उष्णता जास्त नाही पण थंडीही जास्त नाही म्हणून या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंध तयार झाले. आणि इथं जर तुम्ही पाहिलं 66.5 ते 90° दक्षिण ध्रुवापर्यंत, उत्तरेला 66.5 पासून ते उत्तर ध्रुवापर्यंत
90 अंशापर्यंत सूर्यकिरण अतिशय तिरपी पडतात आणि अतिशय तिरपी सूर्यकिरण पडल्यामुळे या ठिकाणी थंडी जास्त आहे, 12ही महिने बर्फ आहे, म्हणून त्या ठिकाणी शीत म्हणजे थंड शीत कटिबंध तयार होतात. अशा प्रकारे पृथ्वीवर उष्ण कटिबंध विषुववृत्तीय प्रदेशामध्ये उत्तरेला 23.5 ते 66.5 समशीतोष्ण कटिबंध, दक्षिणेला 23.5 ते 66.5 समशीतोष्ण कटिबंध, उत्तरेला 66.5 ते 90 अंश, दक्षिणेला 66.5 ते 90 अंश शीत कटिबंध. अशा प्रकारचे कटिबंध तापमानानुसार निर्माण होतात. म्हणजे हे तापमानाचे पट्टे आहेत. थोडक्यात हा जास्त तापमानाचा पट्टा, हा मध्यम तापमानाचा पट्टा आणि हा थंड पट्टा. म्हणजे पृथ्वीवर 3 वेगवेगळे पट्टे तयार झालेले आपण पाहिले. एकच पृथ्वी पण 3 पट्टे. जास्त तापमानाचा पट्टा, मध्यम तापमानाचा पट्टा ज्याला आपण समशीतोष्ण पट्टा म्हणतो आणि थंड पट्टा ज्याला आपण शीत कटिबंध असे म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आकृती 4.2 ब ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की पृथ्वीवर हवा दाब पट्टे कसे आहेत. आता हे हवेचे दाब पट्टे पृथ्वीवरचे. आता यासाठी आपल्याला आकृती 4.2 ब पहा. भूपृष्ठावरचे दाब पट्टे अशा प्रकारे तयार होतात. सूर्यापासून पृथ्वीला जी उष्णता मिळते ती उष्णता असमान आहे. असमान का? कारण या विषुववृत्तावर लंबरूप सूर्यकिरण पडतात, इकडे भाग निमुळता आहे, इकडे तिरपी सूर्यकिरण पडतात आणि या दोन्ही ध्रुवावर तर अतिशय तिरपी किरण पडतात. म्हणजे त्या ठिकाणी विषुववृत्तावर तापमान जास्त मिळते, या ठिकाणी मध्यम तापमान मिळतं आणि इकडे तर तापमान अतिशय कमी असतं. म्हणून या ठिकाणी 6 महिने दिवस 6 महिने रात्र असतात आणि 12ही महिने या ठिकाणी बर्फ पडलेला असतो, थंडगार वातावरण. म्हणून उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर माणसं राहत नाहीत, प्राणी सुद्धा राहत नाहीत, जास्त झाडही नाही, कारण सगळं बर्फही झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी विषुववृत्तापासून तर उत्तर ध्रुवापर्यंत आणि दक्षिण ध्रुवापर्यंत तापमानाचं वितरण असं असमान झालेलं आहे. म्हणजे इथं जास्त तापमान, इथं मध्यम तापमान, इथं अतिशय कमी तापमान. त्यामुळे पृथ्वीवर अशा प्रकारे तापमानाचे पट्टे तयार झालेले आहेत, ज्याला आपण तापमान पट्टे असं म्हणतो. आकृती 4.2 तापमान पट्टे. आकृती 4.2 ब मध्ये पहा, विषुववृत्तावर एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. आता विषुववृत्तावर कमी दाबाचा पट्टा का तयार झाला? कारण विषुववृत्तावर सूर्याची लंबरूप किरण पडली. या लंबरूप किरणामुळे तापमान वाढलं. तापमान वाढल्यामुळे या ठिकाणची हवा गरम झाली. गरम झालेली हवा प्रसरण पावली. प्रसरण पावलेली हवा साध्या हवेपेक्षा हलकी असल्यामुळं वर निघून गेली. म्हणून विषुववृत्तापासून उत्तरेला 5 अंश आणि दक्षिणेला 5 अंशापर्यंत विषुववृत्तीय कमी दाब पट्टा तयार झालेला आहे. विषुववृत्तीय कमी दाब पट्टा का? कारण या ठिकाणची हवा गरम झाली. गरम झाली म्हणून काय झालं? गरम झाली म्हणून ती प्रसरण पावली, हलकी झाली आणि वर निघून गेली. आता या ठिकाणी हवा वर निघून गेली गरम झाल्यामुळे, म्हणून विषुववृत्तावर कमी दाब पट्टा तयार झाला. आता पहा, वर गेलेली हवा वर गेली, पृथ्वीच्या परिवहनामुळे ती हवा वर गेलेली उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे ती हळूहळू खाली येऊ लागली. कारण हवा वर गेली की वर थंड वारे वाहतात, मग थंड झाली हवा. थंड झाली म्हणजे जड झाली, जड झाली म्हणून ती पुन्हा खाली आली. पण पुन्हा खाली इथं नाही आली ती विषुववृत्तावर, तर ती विषुववृत्तापासून उत्तरेला 25 ते 35 अंश आणि विषुववृत्तापासून दक्षिणेला 25 ते 35 अंश या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान ती खाली उतरली. खाली उतरल्यामुळे काय झालं? या ठिकाणी मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा तयार झाला. म्हणजे या ठिकाणी तापमानामुळे जी
कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता तो या ठिकाणी मध्य अक्षवृत्तावर गेल्यावर जास्त दाब तयार झाला. 5-10 मिनिट थांबा सर क्लास. तर विषुववृत्तावर अशा प्रकारे कमी दाबाचा पट्टा तयार झाला. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे या ठिकाणची हवा वर गेली. ती हवा 35 आणि 25 अंशाच्या दरम्यान उत्तर आणि दक्षिणेला सुद्धा 25 ते 35 अंशाच्या दरम्यान या ठिकाणी खाली आली थंड होऊन. आणि थंड झालेली हवा खाली आल्यामुळे या दोन्ही ठिकाणी मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा तयार झाला. आता त्याच्यापुढे पहा 55 ते 65 उत्तर आणि दक्षिण या दोन ठिकाणी पृथ्वीचा जो असा आकार आहे. आता हा बघा पृथ्वीचा आकार या ठिकाणी असा निमुळत आहे. तर या ठिकाणी पृथ्वीच्या घर्षणामुळे आणि परिवहनामुळे वेगाने हवा बाहेर फेकल्या जाते. आणि वेगाने बाहेर फेकलेली जी हवा आहे या ठिकाणावरून ती अधिक वेगाने बाहेर पडल्यामुळे या ठिकाणी उत्तरेला 55 ते 65 अंश आणि दक्षिणेला 55 ते 65 अंश या दरम्यान ती अधिक प्रमाणामध्ये फेकल्या गेल्यामुळे काय झालेलं आहे या ठिकाणी सुद्धा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा तयार झाला. म्हणजे उत्तरेला 55 अंश ते 65 अंश दक्षिणेला 55 अंश ते 65 अंश या दरम्यान ही अशा प्रकारे जी काही ठिकाण आहे त्या ठिकाणी परिवहनामुळे ही हवा बाहेर फेकली गेली त्या ठिकाणची कमी झाली आणि म्हणून या ठिकाणी उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा तयार झाला. आता ध्रुवीय प्रदेशामध्ये बघा जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. याचं कारण म्हणजे या ठिकाणी 12ही महिने सूर्यकिरण काही जास्त पडत नाहीत, तिरपी पडतात. 12ही महिने थंड हवा या ठिकाणी वाहते, थंडी जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी 12ही महिने पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आणि हा जो पट्टा आहे तो साधारणपणे उत्तरेला 80 अंश ते 90 अंश दक्षिणेला 80 अंश ते 90 अंश या दरम्यान असतो. म्हणून या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा असतो. बघा पृथ्वी एकच आहे, इकडे कटिबंधही वेगळे झाले आणि इकडे हवेचा दाबही वेगळा झाला. म्हणजे विषुववृत्तावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला, मध्य अक्षवृत्तावर जास्त दाबाचा पट्टा तयार झाला आणि या ठिकाणी अजून उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा तयार झाला. दक्षिण ध्रुवाच्या जवळ जास्त दाबाचा पट्टा तयार झाला. आता हा कमी दाब जास्त दाब कमी दाब जास्त दाब याच्यामुळे काय झालेलं आहे यामुळे पृथ्वीवरचा दाब हा बदललेला आहे. आता सूर्याचं जेव्हा उत्तरायण सुरू होईल किंवा दक्षिणायन सुरू होईल या क्रियामुळे काय होईल हा कालावधी थोडासा वाढेल. म्हणजे याच्या दाबाच्या पट्ट्यामध्ये थोडासा बदल पडेल. कदाचित हा जर गोलार्ध जर समजा सूर्याकडे कल्ला तर कदाचित हा पट्टा 60 अंशापर्यंत जाईल. म्हणजे विषुववृत्तापासून ते 60 अंशापर्यंत किंवा हा जर गोलार्ध सूर्याकडे कल्ला दक्षिण गोलार्ध तर हाही पट्टा थोडासा सरकेल. म्हणजे साधारणपणे 5 अंश ते 7 अंशाच्या दरम्यान अशा प्रकारचं उत्तरायण किंवा दक्षिणायन असल्यामुळे हे हवादाबाचे पट्ट्याचं आंदोलन असेल त्या ठिकाणी आणि म्हणून याला हवादाब पट्ट्याचे आंदोलन असं म्हणतात. कारण ते थोडंसं बदलतं 1-2 अंशापर्यंत म्हणून त्याला हवादाब पट्ट्याचे आंदोलन असं म्हणतात. अशा प्रकारे हवा तापमानाचे पट्टे आणि हवादाब पट्टे आपण पाहिले. या ठिकाणी बघा सलगपणे अशा प्रकारचे वेगवेगळे पट्टे तयार झालेले, याही ठिकाणी वेगवेगळे तापमानाचे पट्टे तयार झालेले. आता याचा परिणाम काय होतो या हवेच्या दाबाचा महत्वाचा परिणाम म्हणजे वाऱ्यांची निर्मिती होते. नंबर 2 परिणाम वादळांची निर्मिती होते आणि नंबर 3 या ठिकाणचा परिणाम म्हणजे आरोह पर्जन्याची निर्मिती होते. आणि नंबर 4 परिणाम जो आहे तो हवेचा दाबाचा शोषण क्रियेवर परिणाम होतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हवेच्या दाबाचा पहिला परिणाम म्हणजे वाऱ्यांची निर्मिती, दुसरा परिणाम वादळांची निर्मिती, तिसरा परिणाम आरोह पर्जन्याची निर्मिती आणि चौथा परिणाम जो आहे तो हवेचा दाब हा शोषण क्रियेवर सुद्धा परिणाम करतो. आता या ठिकाणी बघा वाऱ्यांची निर्मिती कशी झाली. आता हे पृथ्वीवरचे परिवहन सुरू आहे सारखं. मग पृथ्वीवरच्या या परिवहनामुळे हवा फेकली चाललेली बाहेर, तापमानामुळे पट्टे तयार झालेले आहेत. याही ठिकाणी कमी दाब जास्त दाबाचे पट्टे तयार झाले. मग जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. ग्रह म्हणजे पृथ्वी एक ग्रह आहे म्हणजे पृथ्वी नावाच्या ग्रहावर वाहणारे वारे म्हणजे ग्रहीय वारे. हे बघा ग्रहीय वारे. साधारणतः तुम्ही पाहिलं की पूर्व दिशा पूर्वेकडून ते वारे असे वाहताना दिसतात
म्हणून या वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतात. साधारणतः मध्य अक्षाच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. या वाऱ्यांची दिशा साधारणपणे पश्चिमेकडून असते, म्हणून या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात. दक्षिण ध्रुवावर आणि उत्तर ध्रुवावर ध्रुवाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. या वाऱ्यांची दिशा ही ध्रुवाकडून असल्यामुळे त्याला ध्रुवीय वारे म्हणतात. म्हणजे ग्रही वाऱ्यांचे 3 प्रकार आपल्याला अनुभवायला येतात: पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. पूर्वीय वारे म्हणजे पूर्वेकडून वाहणारे वारे, पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि ध्रुवीय वारे म्हणजे ध्रुवीय प्रदेशाकडून वाहणारे वारे. आता या ठिकाणी बघा, हे मध्य अक्षाच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे उत्तर ध्रुवात जेव्हा हे वारे वाहतात, पूर्वीय वारे, त्यावेळेला या वाऱ्यांची दिशा थोडी बदललेली आहे. कारण पृथ्वीचं परिवलन सुरू आहे, त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये या पूर्वीय वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे आणि दक्षिण गोलार्धामध्ये या पूर्वीय वाऱ्यांची दिशा आग्नेयेकडून वायव्येकडे झालेली दिसते आपल्याला. त्यानंतर मध्य अक्षवृत्तीय प्रदेश जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे पश्चिमी वारे वाहतात. दक्षिणेला सुद्धा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. या वाऱ्यांची दिशा ही साधारणतः पश्चिमेकडून आहे, परंतु उत्तर गोलार्धामध्ये या वाऱ्यांची दिशा थोडीशी बदललेली आहे. ती नैऋत्येकडून ईशान्येकडे झालेली आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये ती वायव्येकडून आग्नेयेकडे झालेली आहे. अशा प्रकारे पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांची दिशा या ठिकाणी बदललेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे पृथ्वीवर या दाबाच्या जास्त आणि कमी पट्ट्यांमुळे पृथ्वीवर वाऱ्यांची निर्मिती होत असते आणि वाऱ्यांची निर्मिती ही पृथ्वीवर अशा प्रकारे आपल्याला अनुभवायला येते. त्यानंतर समदाब रेषा. समदाब रेषा म्हणजे काय, तर समान दाब असलेली ठिकाणं जोडणारी रेषा. म्हणजे थोडक्यात काय, आता ही आपली पृथ्वी आहे. आता या आपल्या पृथ्वीवर बघा, या ठिकाणी नकाशामध्ये बघा, आकृती 4.4 अशा प्रकारच्या नकाशात बघा. आता या ठिकाणी खाली जास्तीत जास्त पाण्याचा भाग आहे आणि हा पाण्याचा भाग असल्यामुळे या ठिकाणी समदाब रेषा अशी सरळ आहे. कारण काय, कारण या ठिकाणी जमिनीचा भाग नाही, म्हणजे तापमानामध्ये कमी जास्त होण्याचा काही फारसा प्रश्न नाही. म्हणून या ठिकाणी बघा, अशा प्रकारची ही समदाब रेषा अशी समांतर तुम्हाला विषुववृत्ताला दिसेल किंवा अक्षवृत्ताला दिसेल, परंतु या उत्तरेकडे मात्र हा जमिनीचा आणि पाण्याचा भाग असल्यामुळं या ठिकाणी समदाब रेषा ही वक्र झालेली आपल्याला पाहायला मिळते. आकृती 4.4 मध्ये बघा, जागतिक हवामानाचं वितरण आणि वार्षिक सरासरी हवामानाचं दाब मूल्य आहे मिलीबार, म्हणजे मिलीबार मध्ये आपण हवेचा दाब हा मोजतो. तर अशा प्रकारे या पृथ्वीवर बघा, ह्या वेगवेगळ्या समदाब रेषा आपल्याला दिसून येतात. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जमिनीचा भाग आहे, पाण्याचा भाग आहे, तापमान कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, कुठे बर्फ जास्त आहे आणि या सगळ्या कारणांमुळे काय होतं, हवेची दाब रेषा ही अशा प्रकारे उत्तर गोलार्धामध्ये वक्र झालेली दिसते आपल्याला, तर दक्षिण गोलार्धामध्ये ती विषुववृत्ताला सरळ किंवा समांतर असलेली दिसते. त्यानंतर हवेचा दाब मोजण्याचं एक जे आहे ते आकृती 4.5 मध्ये दिलेलं आहे. आकृती 4.5 मध्ये हवेचा दाब मोजण्याचं यंत्र दिलेलं आहे, त्याचं नाव आहे हवा दाब मापक यंत्र. म्हणजे जे यंत्र हवेचा दाब मोजण्याचं काम करतं त्याला वायू दाब मापक किंवा हवा दाब मापक असं म्हणतात. आकृती 4.5 पहा. अशा प्रकारे या उपकरणावर आपण हवेचा दाब मोजू शकतो. आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वी काय करते, आपल्याकडे सगळ्या गोष्टींना ओढून घेते, ती हवेलाही ओढून घेते, म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवा दाट आहे. आपल्या डोक्यावरही प्रचंड मोठी हवा आहे. सामान्यपणे असा विचार जर आपण केला तर आपल्या डोक्यावर साधारणपणे 1000 किलोग्रॅम एवढ्या वजनाची हवा आहे प्रत्येकाच्या डोक्यावर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हवेचा दाब हा जो घटक आहे हा अतिशय महत्वाचा आहे, ज्याचा संबंध वाऱ्याशी आहे आणि तापमानाशी आहे. कमी दाब, जास्त दाब अशा प्रकारचा दाब आपल्या पृथ्वीवर तयार होतो. तर आज आपण या प्रकरण 4 मध्ये हवेचा दाब कसा बदलतो, त्याची कारणं काय, त्याचे परिणाम काय होतात याची माहिती पाहिली. हवेच्या दाबामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी विषुववृत्तावर उष्णकटिबंध तयार झालाय. या ठिकाणी 23.5 ते 6.5 अंश उत्तरेला समशीतोष्ण कटिबंध, 6.5 ते 9 अंशापर्यंत शीतकटिबंध, दक्षिणेला सुद्धा अशा प्रकारे समशीतोष्ण कटिबंध, शीतकटिबंध. त्यानंतर विषुववृत्तावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला, त्यानंतर मध्य अक्षवृत्तावर जास्त दाबाचा पट्टा तयार झाला,
उपध्रुवीय प्रदेशामध्ये पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि ध्रुवावर जास्त दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्यामुळे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात आणि जे वारे 12ही महिने वाहतात त्यांना ग्रहीय वारे म्हणतात। ग्रहीय वाऱ्यांचे आपण 3 प्रकार पाहिले, एक पूर्वेकडून वाहतात म्हणून पूर्वीय वारे, दुसरे पश्चिमेकडून वाहतात म्हणून पश्चिमी वारे आणि तिसरे ध्रुवीय प्रदेशाकडून वाहतात म्हणून ध्रुवीय वारे। अशा प्रकारचे वारे आपण पाहिले। त्यानंतर आपण समदाब रेषा पाहिल्या। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। थांबूया आपण। जय हिंद, जय महाराष्ट्र।